आणि गुणानुक्रमे आपल्या पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी 100 पैकी 80 गुण प्राप्त करून राज्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्रामध्ये इतर जे आपले संपूर्ण जिल्हे आहेत यांची सुद्धा कामगिरी आणि या 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये त्यांनी दिलेले योगदान हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु या विशेष मोहिमेअंतर्गत जे प्रमुख उपक्रम किंवा हेड जे निश्चित केले होते त्यामध्ये संकेतस्थळ जी आपली वेबसाईट आहे त्याचं अपडेशन, त्याच्यामध्ये नवीन ज्या बाबींची गरज होती त्यांची अपडेशन करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाशी सुसंवाद या अंतर्गत ज्या काही केंद्र शासनाच्या योजना आहेत त्यामध्ये राज्य शासन म्हणून, राज्य शासन विभाग म्हणून आपलं त्यामधला सहभाग. तिसरा, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोयी सुविधा, कामकाजातील सुधारणा, अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, सेवाविषयक बाबी आणि आपल्या नागपूर ग्रामीण जिल्ह्याला भूषणावं म्हणता येईल असा जो मार्वलचा प्रोजेक्ट आपण राबवतो आहे. आणि आपले पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हे त्या मार्वेल प्रकल्पाचे ज्याला CO म्हणू आपण, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम करतायत. तर या मूल्यमापनामध्ये तो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपली जी ट्रॅडिशनल किंवा जी पोलीस ट्रेड क्राफ्ट मधली जी प्रोफेशनल पोलिसिंग आहे तो वापर काय काय केलेला आहे याचा सुद्धा असेसमेंटमध्ये, मूल्यमापनामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. विशेषतः आर्थिक आणि औद्योगिक जी गुंतवणूक आहे याला प्रोत्साहन देणं किंवा या गुंतवणुकीसाठी एक आश्वासक असं वातावरण तयार करणं हा सुद्धा मुद्दा घेण्यात आलेला होता. आणि नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये सुकर जीवनमान या हेड खाली सुद्धा बऱ्याच बाबींवर काम करण्यात आलेलं आहे. आणि आपल्या कार्यालयाचं जे व्यवस्थापन आहे याच्यामध्ये काय काय सुधारणा, काय काय इम्प्रूव्हमेंट्स आपण करतो आहे याच्या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात आलेला होता. आणि मला मनापासून आनंद आहे, अभिमान आहे की नागपूर ग्रामीण पोलीस दलाने सर्व अधिकारी, सर्व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमामध्ये अत्यंत चांगलं योगदान दिलेलं आहे. प्रत्येक बाब चांगली समजून घेतलेली आहे. आणि ज्या त्रयस्थ यंत्रणेमार्फत जे मूल्यमापन झालेलं आहे त्या असेसमेंटमध्ये राज्यामध्ये दुसरा क्रमांक मिळवून त्यांनी दैदिप्यमान अशी कामगिरी केलेली आहे. त्याबद्दल मी नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभाग पोलीस अधिकारी, सर्व पोस्ट प्रभारी अधिकारी आणि आमचे सर्व अंमलदार यांचं मनापासून अभिनंदन करतो. राज्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळाला हे जे रेकग्निशन आहे हे पुढील अधिक चांगल्या कामासाठी सुद्धा एक प्रोत्साहन किंवा एक मोटिवेशन म्हणून नक्कीच काम करेल. मी आवर्जून सांगेल हे जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कामाला सुरुवात झालेली आहे. आणि विदर्भामध्ये म्हणू, पूर्व विदर्भामध्ये म्हणून नागपूर जिल्ह्याने त्यामध्ये चांगली कामगिरी बजावलेली आहे. याच डिजिटल युगाचा आधार घेत आम्ही ई दरबार ही संकल्पना सुद्धा रेंजमध्ये सुरू केलेली आहे. आणि भंडारा जिल्ह्याने हा पायलट प्रोजेक्ट सुरू केलेला होता आणि त्याला फिक्की मार्फत राष्ट्रीय स्तरावर सुद्धा एक चांगलं रेकग्निशन मिळालेलं आहे. SP भंडारा हे दिल्लीला पारितोषिक स्वीकारण्यासाठी गेलेले होते. तर या निमित्ताने ज्या आधुनिक युगामध्ये ज्या प्रमुख बाबी आहेत त्यांचा वापर करून आपल्या प्रशासनाला गतिमान करणं, त्याच्यामध्ये गुणवत्ता प्रस्थापित करणं. आणि आपल्याला आठवत असेल पूर्वी 20 कलमी कार्यक्रम होता त्यामध्ये 1 ते 19 कलम वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दलची होती. विकासात्मक प्रशासन, डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन याबद्दलची होती. पण जे 20वं कलम जे होतं ते सर्वात महत्वाचं होतं, ते होतं जबाबदार प्रशासन, रिस्पॉन्सिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन असा संकल्प त्यामध्ये करण्यात आलेला होता. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपण या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करत आहात. पोलीस विभाग किंवा पोलीस कार्यप्रणाली जबाबदार तर आहेच, पण ती अधिक संवेदनशील असली पाहिजे, ती अधिक उत्तरदायी असली पाहिजे. कारण लोकांचं दुःख, वेदना दूर करण्याच्या कामामध्ये पोलीस कार्यप्रणाली काम करते.